मित्रांनो, काल शेलूला एकदम वाईट घटना झाली. आपला स्वतःचा धाडसपणा आपला जीव कसा घेतो ना, या कथेमधून तुम्हाला समजेल. तर तिथलेच रहिवासी आपली मुलं रोज अंघोळ धुवायला जायची आणि चालीवर राहणारी, जीवर बाहेर आलेली राहणारी मुलं, लहान मुलं 13-14 वर्षाची अशी अशी करून मुलं होती. तर गावातली मुलं त्यांना सांगायची का तुम्ही इथे पोहायला दुपारी येत नका जाऊ, कारण का गाववाल्यांना माहित असते जागा कुठली चांगली कुठली वाईट. तर ते मुलं त्यांना सांगायची, त्यांना हकललेली पण आहेत का नका इथं आंघोळ धुवू. तर एक दिवस असं झाला का तिथे कोण नव्हते मुलं आपले गाववाली, तर हे आंघोळ धुवायला गेले. आणि त्याच्यामध्ये असं झालं, तो एक मुलगा 13 वर्षाचा होता, त्याची छोटी बहीण पण होती, त्यानं घेऊन गेला होता आणि त्याचे काही मित्र असतील. तर त्यांना असं झालं की तो बुडला. तर हे घाबरले, बाहेर होते ते मित्र त्याचे, ते सगळे पळाले. आणि त्याची छोटी बहीण होती, लाडे फक्त लहान होती ती घरी जाऊन सांगितले की दादा आपला बुडलाय. तर सगळे शोधतात 2 तास झाली, बॉडी भेटत नाही. तर ती लहान मुली बोलली दादा तिथे बुडलाय बोलते. तर 2 मिनिटात त्या जागेवर भेटला. आणि मित्रांनो, आपल्या पाण्याची मस्ती कधी करू नका. आणि रहिवासी असतात ना, त्यांचं कधी ऐकत जा, कारण का तिथे त्यांना माहित असते ती जागा किती खराब आहे किंवा ती जागा किती खोल आहे, तिथे पोहला पाहिजे का नाही पोहला पाहिजे. ते सांगतात ना नका जाऊ तिथे, तर नका जाऊ. कारण का आता खूप ठिकाणी आपल्या आंबेशीच्या नदीवर 2 जण मेली, बारवी डॅमवर चालूच आहेत, नदीवर एक ना एक बॉडी मिळतेच. तर मित्रांनो, काळजी घे तेवढी. आणि नदीमध्ये जा तुम्ही, एन्जॉय करा, पण एवढ्या पाण्यात नका जाऊ, डोफाभर पाण्यात जा. काय एन्जॉय करायचे तर डोफाभर पाण्यात जा, एन्जॉय करा आणि घरी या. काळजी घ्या, स्वतःच्या जीवाशी खेळू नका मित्रांनो.